नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज 23 ऑक्टोबर आणि या भागात जाणून घेऊया 23 ऑक्टोबरच्या दिवशी घडलेल्या जगातल्या आणि देशातल्या काही ठळक घडामोडी. राणी चेन्नम्मा यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1778 रोजी बेळगाव, कर्नाटक इथं झाला. राणी चेन्नम्मा या कर्नाटकमधल्या कित्तूरच्या राणी होत्या. संस्थानं हडप करण्याच्या आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून ब्रिटिशांना कित्तूर संस्थान ताब्यात घ्यायचं होतं. त्यामुळे ब्रिटिश सैन्य आणि कित्तूर संस्थानाचं सैन्य यांच्यात युद्ध झालं. इंग्रजांनी 20,000 सैनिक आणि 400 तोफा घेऊन कित्तूरवर हल्ला केला, पण तरीही या लढाईमध्ये ब्रिटिश सैन्याचं मोठं नुकसान झालं आणि राणी चेन्नम्माच्या सैन्यानं अनेक ब्रिटिश अधिकारी मारले, तर अनेकांना ओलीसही ठेवलं. त्यानंतर इंग्रजांनी वचन दिलं की ते यापुढे कित्तूरशी लढाई करणार नाहीत. मात्र ही एक युक्ती होती, कारण इंग्रजांनी पुन्हा एकदा युद्ध सुरू केलं. त्यावेळी मात्र राणी चेन्नम्मा आपल्या सैन्यात असलेल्या कमी सैनिकांमुळे युद्ध हरल्या आणि त्यानंतर इंग्रजांनी त्यांना बेलहोंगल किल्ल्यात कैद केलं. इथे 21 फेब्रुवारी 1829 रोजी त्यांचं निधन झालं. राणी चेन्नम्मा जरी दुसऱ्या वेळेस इंग्रजांच्या हातून पराभूत झाल्या असतील, तरी त्यांनी इंग्रजांचा धैर्याने सामना केला. त्यांचं नाव इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षराने नोंदवलं केलंच, पण त्यांचं शौर्यही युगानुयुगे स्मरणात राहील असंच आहे. 23 ऑक्टोबर 1940 रोजी फुटबॉलचे जादूगार पेले यांचा जन्म ब्राझीलमध्ये झाला. 1958, 1962 आणि 1970 मध्ये खेळातल्या सर्वात प्रतिष्ठित ट्रॉफी फिफा जिंकून त्यांनी 3 वेळा विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला आणि हा विक्रम करणारे पेले हे एकमेव खेळाडू आहेत. पेले यांनी वयाच्या 15व्या वर्षी ब्राझिलियन फुटबॉल क्लब सॅन्टोससाठी खेळायला सुरुवात केली आणि आपल्या कौशल्यामुळे आणि मेहनतीमुळे त्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं. त्यानंतर 1957 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये पदार्पण केलं आणि या सामन्यात गोल करत इतिहास घडवला. हा गोल करणारे ब्राझीलचे ते सर्वात तरुण खेळाडू ठरले. महान फुटबॉलपटूंपैकी एक मानल्या जाणाऱ्या पेले यांनी जवळपास 2 दशकं खेळाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचं मनोरंजन केलं. पेले यांनी आपल्या करिअरमध्ये एकूण 1279 गोल केले आणि असा विक्रम करणारे ते एकमेव फुटबॉलपटू होते. साओ पावलो या ब्राझीलमधल्या रस्त्यावरून सुरू झालेल्या प्रवासात पेले यांनी ब्राझीलला फुटबॉलच्या शिखरावर नेलं आणि या खेळाचे ते जागतिक राजदूतही बनले. 23 ऑक्टोबर 2001 रोजी नासाच्या मार्स ओडिसी यानानं मंगळाच्या कक्षेत फिरण्यास सुरुवात केली. हे केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा इथून 7 एप्रिल 2001 रोजी प्रक्षेपित करण्यात आलं होतं आणि 24 ऑक्टोबर 2001 रोजी ते मंगळाच्या कक्षेत पोहोचलं. नासाची मंगळावरची ही पहिली यशस्वी मोहीम होती. मार्स ओडिसीनं मंगळाच्या कक्षेत 10 वर्षापेक्षा जास्त काळ घालवला आणि जो इतर कोणत्याही अंतराळ यानापेक्षा जास्त वेळ ठरला. हे यान मंगळावरील हवामान आणि भूगर्भशास्त्राची माहिती गोळा करतं, तसंच मंगळाच्या पृष्ठभागांवरील बदलांचं निरीक्षण देखील करतं. तसंच या यानाने इतर मंगळ मोहिमांसाठी संप्रेषण रिले म्हणून काम केलंय. नासाने प्रक्षेपित केलेल्या अंतराळ यानाचा उद्देश मंगळाच्या पृष्ठभागावरची पाण्याची चिन्ह शोधणं हा होता. ग्रहाच्या पृष्ठभागावरील सामग्रीचा नकाशा तयार करणं आणि मानवांसाठी किरणोत्सर्गाची पातळी निश्चित करणं हेही या यानाच्या मागचं उद्दिष्ट होतं. 23 ऑक्टोबर 2001 रोजी ॲपलने पहिला आयपॉड लॉन्च केला. मोबाईल फोन मार्केटमधील ॲपलचा प्रवास इथून सुरू झाला आणि आज ॲपल जगातल्या आघाडीची स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. आयपॉडचे 5 आणि 10 GB व्हेरियंटही त्यांच्याकडून बाजारात लॉन्च करण्यात आले आणि ॲपलने ते आयट्यून्सशी जोडले, जे मॅक सिस्टमवर काम करतात. स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझियाक आणि रोनाल्ड वेल यांनी 1 एप्रिल 1976 रोजी कॅलिफोर्नियातल्या एका छोट्या गॅरेजमध्ये वैयक्तिक संगणक बनवण्यासाठी ॲपलची स्थापना केली होती आणि मग हळूहळू त्याचं संपूर्ण रूप बदललं. स्टीव्ह जॉब्स यांनी अनेक वर्ष ॲपलचे CEO म्हणून काम केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्नो लेपर्ड डे दरवर्षी 23 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश बेकायदेशीर शिकार रोखण्यासाठी पावलं उचलण्यावर भर देणे, तसंच या हिमबिबट्याच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणे हा आहे. हा मार्जार कुळातला अतिशय देखणा प्राणी असून तो दुर्मिळ झालाय. त्याचा वावर मुख्यत्वे हिमालयातल्या उत्तुंग पर्वतरांगांमध्ये दिसून येतो. हिमबिबट्या हा इतर बिबट्यांपेक्षा दिसायला लहान पण अधिक चपळ असतो. उत्तराखंडमधल्या नंदा देवी रिझर्व्ह बरोबरच उत्तर काशीच्या गोविंद प्राणी अभयारण्य, गंगोत्री राष्ट्रीय उद्यान आणि उच्च हिमालयीन प्रदेशात देखील तो आढळतो. तर हे होते आजचे अर्थात 23 ऑक्टोबरचे दिनविशेष. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे या व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.